नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द एस पी वाय बी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे आमचा दुबई ट्रिपचा डे 2 आणि आज आम्ही जात होतो आमच्या नेक्स्ट डेसाठी. कुठे ते तुम्हाला लवकरच कळेल. आणि आम्ही ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जाताना रस्त्यातून दुबईच्या बुर्ज खलिफाचा अतिशय अप्रतिम असा व्ह्यू पाहायला मिळतो. आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही पोचलो तिथे जिथे आमचा नेक्स्ट डे होणार होता, जे की बार्सेलो रेसिडेन्सीज जुमेरा बीच. वेलकम. रूम टूर हा आहे हॉल. प्रशस्त असा हॉल आहे, एकदम सुपर कम्फर्ट, एकदम सोफा वगैरे एकदम खतरनाक कम्फर्ट आहे. एकदम माणूस खालीच. इथून व्ह्यू बघू शकता, एकदम बोट चालली तिथे. व्ह्यू फ्रॉम द हॉल. आता ही आमची नेक्स्ट प्रशस्त अशी टीव्ही ज्याच्यावर आम्ही बॉलिवूड सॉंग्स थोड्या वेळाने बघणार आहोत. हा आमचा नक्कीच. स्पेशियस असा डायनिंग टेबल, जो की मला फार आवडला आणि विचारही आहे की फ्युचरमध्ये मे बी आमच्या घरामध्ये असा करून घेऊ आम्ही. डिझाईन चांगली, मस्त आहे, एकदम वेगळं काहीतरी आहे. वुडन प्लस काहीतरी वेगळंच आहे. आणि नंतर आता सगळ्यात मेन बेस्ट. व्यवस्थित दाखवा, कारण आपल्या व्ह्युअर्सला म्हणजे खूप छान असा व्ह्यू आहे बाहेर. नक्कीच नक्कीच. हॅलो मामा. हा आहे व्ह्यू फ्रॉम द बाल्कनी. आम्ही मोस्ट टाईम या बाल्कनीमध्येच घालवतो, कारण का इथला व्ह्यू खूप छान असा आहे. हो झालं. एकदम शिस्त आहे, खतरनाक. म्हणजे View कोणी भी तुम्हाला देखने को असं मिलेगा कुठं बी घुसताना दिसणार हा ना, नाही. बहुत अच्छा व्यू है. टू व्हीलर पण चालतातच आहे. हाँ हाँ चलो. कार्स म्हणणार ना, कार्स एक से बढ़कर एक कार्स आहेत. इसको हॅलो, नमस्कार. आता हे आमचं रूम टूर हॉटेलची. ही आहे एक बेडरूम. बघू शकता, एकदम खतरनाक, अतिशय सुंदर असा व्ह्यू पण आहे. आणि 2 बेड. आणि या साईडला काचेतून तुम्ही बघू शकता सगळ्यात फेमस डामॅक, लाईव्ह मरीना, जुमेरा लॉन्ज. सगळ्या भारी भारी बिल्डिंग्स आहेत. आणि वॉशरूम, या साईडला वॉशरूम बघू शकता, नीट अँड क्लीन. ओके. आता आहे सेकंड बेडरूम. दिस रूम इज फॉर कपल, कारण की इथे एकच बेड आहे. आणि मस्त इथूनही व्ह्यू खूप सुंदर येतोय, तुम्ही बघू शकता. आणि याचं बाथरूम दाखवते आता या रूमचं.
हे इथलं आहे बाथरूम. एका याच्यामध्ये 2 बेडरूम, हॉल, 3 बाथरूम्स आणि किचन. परत त्याच्यासोबत सर्व साहित्य सुद्धा भेटेल आपल्याला, किचनचं साहित्य. या साईडला किचन बघू शकता तुम्ही. एकदम इंग्लिश स्टाईल किचन आहे. सगळ्या वस्तू आणि विशेष म्हणजे प्लेट्स वगैरे सगळे आहेत तिथं. तुम्हाला जर काही खायचं वगैरे असेल तर इथं प्लेट्स तुम्ही यूज करू शकता. ते ग्लासेस जे पण ड्रिंकर्स वगैरे असतील त्यांच्यासाठी पण आहे. हो, कॉफी, कटलरीज, ब्रेडसाठी टोस्टर. ही कॉफी मशीन दिसते. हां, कॉफी मशीन, गॅस, युटेन्सिल्स एकदम भारी आहे. इकडे वॉशिंग मशीन. पण आपण इथं जास्त दिवस नाही, आपण इथं फक्त एकच दिवसाचं बुकिंग मिळालेलं आहे आपल्याला. ये अंदर से पता नहीं इसको क्लीन करना है क्या करना है। ते आमचे खटाना सर, आमच्या ताईंचे मित्र बॉस, ते आमची हेल्प करताय. परमिशन ग्रांटेड. तर बाल्कनीतून तुम्ही इव्हनिंगचा अप्रतिम असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. मरीना का यहाँ पे मॉल है, जो ये एरिया मरीना, उसी का एक मरीना मॉल है। ये भी शायद देखा है. वापसी पे इसी के अंदर पार्क करेंगे नीचे ओके. आता आम्ही आलेलो आहोत कुठे हो? सो हे आहे ब्लू वॉटर आयलँड आणि पुढे आपल्याला दिसेल एन दुबई. आकाश पाळणा इन शॉर्ट. एन मीन्स डोळा. एन दुबई दाखवतो तुम्हाला, पुढे बघा. सो पार्किंग लावलेली आहे आणि पार्किंग गाडी लावल्यानंतर 1 तासाचा टाईम आहे. 1 तासासाठी 20 दिरामची ही पार्किंग फीज आहे. 20 दिराम म्हणजे 500 रुपये. सो तुम्ही 1 घंटा तरी उशीर झाला तर ती पार्किंगची फी डबल वाढून जाणार. सो वेळेचं भान ठेवायला पाहिजे. जर तुम्ही असं ठिकाणी येत असणार तर रिकामे पैसे जाण्याची पण शक्यता असते. तुम्हाला जर आज जाऊन व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर 145 दिराम ते 1260 दिरामपर्यंत तिथे तिकीट्स तुम्हाला घ्यावे लागतील. आम्हाला तिथे पोहोचायला उशीर झाला असल्यामुळे आम्ही आज जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला.
तर सध्या आम्ही आलेलो मरीना बीच एन दुबई. तुम्हाला तो थोड्या वेळासाठी दिसला पण असेल. खूप प्रसिद्ध म्हणजे असं आकर्षण आहे, आकर्षणाचं केंद्रबिंदू तुम्हाला इकडे दिसेल. काय बोलायचं? खूप छान असे सुंदर लाईटनी सजलेल्या बिल्डिंग्स आणि जहाज दिसत आहेत आणि खूप छान वाटते. वातावरणही खूप गरम नाही आहे, खूप थंड नाही आहे, एकदम मस्त. एन्जॉय करतोय आम्ही. हां, मजा येते एकदम. पण चलो. The old Atlantis, then there is the big Atlantis, then there are a lot of waters. But the beautiful thing is if you go with the monorail, you will see the palm. I mean, all the island is like built like the shape is like a palm. That's why they call it. Then everything is modern. It's not like our countries that you can discuss too much because this hotel is open for. इथं बघू शकता स्कूटर्स, चार्जिंगचे सायकल्स आहेत. तर ह्या सायकल्स इथे फिरण्यासाठी पण टुरिस्ट लोक यूज करतात. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल्स आहेत आणि सायकलसाठी स्पेशल त्यांनी रूट केलेला आहे. सो त्या रूटवर आपण जाऊ शकतो. ब्लू वॉटर्स दुबई. इकडे मागे आपण जिथं गाडी पार्क केली ना, त्या पार्किंगची फीज तिथून काढायची असते. तर हे मागे काढताय. तर एन दुबईचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे दुबई मरीना मॉलसाठी. दुबई मरीना मॉल इथे आहे लार्ज वॉटरफ्रंट. वेगवेगळ्या प्रकारच्या बोट्स आणि क्रूज तुम्हाला पाहायला मिळतील. बाजूलाच तुम्हाला फूड आणि डायनिंग एरिया पण पाहायला मिळेल, जिथे तुम्ही आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तर आज आम्ही कव्हर केलं ऐन दुबई आणि दुबई मरीना मॉल. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.